नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? मी रोहन कृष्ण चपका पुन्हा आपला नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजचं व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मी चाललो आहे शिर्डीला, म्हणजे आपल्या कल्याणचं भजन मंडळ आहे त्यांच्यासोबत. मी माझ्यासोबत वाडीतून निघाले साई, स्वरूप, तनुज, संस्कार आणि आम्ही असं ग्रुप करून कल्याणच्या ग्रुपबरोबर एका बसमध्ये म्हणजे बस केली कल्याणच्या ग्रुपवाल्यांनी. तर आम्ही त्या बसमध्ये आम्ही थेट आता चाललेलो आहे शिर्डीला. मी तर आम्ही आपला भाऊ दहंडीला तर तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे मी 3 एकेच्या वरती असतो तर मिडल बॅलन्सला. आणि आता आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि आम्ही आता हाफ टाईममध्ये थांबलो आहे म्हणून बोललो आता इंट्रो देतो, कारण इंट्रो दिला होता घाटकोरपासून भरपूर घाईघाईत आलेलो. तर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. बघू शकतो कसारा घाटाच्या आधी आम्ही थांबलो आहे हॉटेलवर, जिथं आम्ही पालखीला मुक्कामाला पण थांबतो इकडेच. तर आता भेटू आपण प्रवासात थेट असंच मजेत. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. चला. आपले हरिभाऊ कल्याण म्हणजे जिथं कल्याण म्हणजे आपलं दुसरं घरच, कारण वाटत नाही आपण असं कुठं दुसरीकडे आलो आहे. मित्र वगैरे असं एकदम परिवारसारखं आपलं. तर त्यातले आपले हरिभाऊ भजनातले एकदम मुख्य प्रमुख दादा आपले. काय दादा, काय बोलशील? काय नाही, आता खूप सुंदर असा प्रवास आपला सुरू झाला. आता थांबलो एका ठिकाणी. आता उद्या सकाळी उठून मस्त आंघोळ करून बाबांचं एकदा दर्शन झालं रे झालं, मन तृप्त झालं. सगळ्यांना सप्रेम साईराम साईराम साईराम. आता आम्ही शिर्डीत पोचलेलो आहे आणि तुम्हाला तर मी टेम्परेचर दाखवलाच मोबाईलवर. भरपूर थंडी आहे, भरपूर. पोरं गारगाटलीत एकदम. हे बघा पोरं, तुम्ही ती धुकं तर बघूच शकतात. एवढी खतरनाक थंडी वाजते ना, तुम्हाला सांगू नाही शकत. एकदम खतरनाक, तोंडामधून वाफा निघतात फक्त. चला भेटू आता, आम्ही चाललो आहे हॉल्टवर. चला. भाऊ गारगाटलेत. अचानक मध्ये भयानक निघालेली मित्रमंडळ. तनुज, स्वरूप फिक्स नव्हतं यायचं, यांचं फिक्स तर फक्त आमच्या तिघांचं होतं. हा, हे डायरेक्ट निघालेली कंपनी. ही बघा इथं स्वरूप कबड्डी प्लेअर एवढीसा थंडीत गारटला. हा कुठे फ्रुटी जमा केल्या प्रत्येक उरलेल्या हातामध्ये पण जमा केल्या. सील पॅक बघून एवढी थंडी आहे. एक ती आई बाळाला कशी कुशीत घेऊन झोपली आहे बघा. प्राणी असू की कोणी पण, आई ती आई असते. पोरं आमलेट. नमस्कार, गुड मॉर्निंग. कबड्डी चालू केली. बाबा काय कोणा झोपून नाही रे. खतरनाक खतरनाक बुट घालून झोपलेले. माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलो बनात काना रे, तुझ्यासाठी आलो बनात. ओम शंकर. काका गाणं वन साईड घेतो, माझ्यापेक्षा वन साईड गाणं.
सगळे एक बाजूला स्वरूप भाऊनी दोन कलरचे 2 सॉक्स घातले. दाखव पाय दाखव जरा. ह्याच्यात दिसत नाही, हा ब्लॅक आहे. एक ग्रे हा एक ब्लू आहे. साई माई सकाळ मंडळी. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, म्हणजे जिथं आम्ही हॉल्ट घे तिकडे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो आम्ही लोक बसच्या. आणि थंडी तेवढी भरपूर आहे ना, सांगूच शकत नाही. एवढी थंडी, एवढी भरपूर थंडी. मला बोलण्यावरूनच तुम्हाला समजत असेल. एकदम म्हणजे बोलतो ना, असं वाटतं की तिकडे बर्फ ठेवला अंगावर. खूप खतरनाक थंडी. जेवढं पदयात्रेला येतो तेव्हा थंडी नाही वाजत ना, आत्ता खतरनाक. चला भेटू आता. चला मंडळींनो, आम्ही आता कॉफी वगैरे मस्त पिऊन झालो आणि आता ते चालले मंदिरात बाबांच्या दर्शनात. आणि ही आपली वाडीतली आणि हा आपला नितीन भाऊ येणार. हा घाटकोपरला येणार आता, म्हणून हा घाटकोपर गँगमधला. स्वरूप, साई, हे अचानक भयानक गँग आहे. म्हणजे आम्ही निघालेलो तेवढ्यात तनुज जिंकला. हा तडकी फडकी. तर मी बोललो चल तनुज, चाललोय शिडीला येतो. तनुज चल बाई चला. तनुज तयार. हा भाऊ कबड्डीवरनं प्रॅक्टिसवरनं येत आहेत. चल शिर्डी, चल शिर्डी. बुलावा आलाय बाबांचा. काय ना, आणि खूप म्हणजे असं भारी वातावरण. थंडी तर भरपूर आहे. तोंडात ना सगळे वाफा निघतात, फक्त बोलायला पण जमत नाही, एवढी थंडी आहे. पण मस्त इथं आलं तर काहीतरी वेगळाच मॉल बनतं. आणि आता हे झाल्यानंतर आम्ही बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता भजनाची सेवा करणार आहे, ती पण तुम्हाला दाखवू. साईराम कोण भेटले आता हे बघा. आमच्या अजून एक मेंबर आहे. चला तर आपण जाऊ. आणि आम्हाला म्हणजे आम्ही जे कल्याणचे आमचे भजन मंडळ आहे त्यांना, म्हणजे आमच्या ग्रुपला ज्यांनी बस वगैरे अरेंजमेंट केले त्यांचं मला नाव नाही माहिती, कारण आपण कसं घाटकोपरचं. तर हरिदादा सांगेल त्यांचं नाव काय झालं. ही पूर्ण जी सेवा जी आता जे करतोय ते आमचे कल्याणपूर वचे नांदेड गावचे माजी सरपंच प्रल्हाद शिंदे यांच्या पूर्ण सहकार्यामुळे ही पूर्ण सेवा आणि पूर्ण या रहिवाशांना जी साई दर्शनाचा जो लाभ भेटला तो त्यांच्यामुळे भेटला आहे. त्यांच्याकडून अशीच सेवा भेटत राहावी या साईच्या मी प्रार्थना करतो. तर मंडळी, दर्शन आपलं एकदम सुंदर पार पडलेलं आहे आणि एकदम सुंदर, म्हणजे एकदम शांत रीती. काय धक्काबुक्की नाही, कारण आम्ही आलो ऑफ डेला, मंगळवार आहे आणि खरंच खूप सुंदर असं दर्शन झालं. मला पण एक सांगेल की पूर्ण मस्त ऑफ डेमध्ये या दर्शन घ्या. असं तर दर्शन भेटणार आहे, तर थोडी धक्काबुक्की असते. ऑफ डेला असं गर्दी असतं. आता आमचा प्रसादी पण घेऊन झाला, म्हणजेच की लाडू, जे कोणी इथून घेतल्याशिवाय तर जाऊच नाही शकत. आणि त्यानंतर आम्ही आता म्हणजे चाललो प्रसादाला, तर तुम्हाला भेटतो. चला आता झोपेतून उठलोय आणि आता ब्लॉगला सुरू डायरेक्ट माईक वरूनच चालतो. माईक तुमचा भाऊ आता भजन बोललाय आणि झोपलेलो होतो. भावांनी काय झोपले आणि मला भजन चालू निवडी शिरडे लाडका देव पुत्र
मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा कर काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. चला मंडळी, तर आपण हॉल्टवरून पण निघालेलो आहे आणि आता थेट चाललो आपण प्रसादालयामध्ये. तर प्रसादालय म्हणजे काय, शिर्डीला आल्यानंतर तिकडे जाणं तर गरजेचंच आहे, नाही तर शिर्डी पूर्ण अपूर्ण राहते. कारण जे बाबांच्या प्रसाद म्हणजे काय, इथे कोणालाही रोकटोक नाही, अल्टिमेटली तुम्ही पोटभर का, आपण कुणी वेस्टेज करू नका. पण आता आपण चाललो तर तुम्हाला दाखवतो. स्वरूप दादा प्लीज एकदा ऍक्टिंग कशी आली, झोप दाखव दादा. ते अशी नाही, ती वाली. तुम्ही बघू शकता, सुंदर असं वाटप पण चालू आहे. आणि कोणाला म्हणा नाही, इथे एक सूचना खूप भारी लिहिली की तेवढंच घ्या ताटात जेवढं बसेल तुमच्या पोटात, म्हणजे जेवढं तुमच्या पोटात मावेल तेवढंच घ्या, त्याच्याहून जास्त घेऊ नका. सूचना देऊन सुद्धा लोक असं करतात. काय बोलायचं, जेवढं पोटात मावतं तेवढंच खाल्लं पाहिजे. तरी लोक काय त्यांच्या पोटात द्यायचं, आधी बघायचं नाही, विचार नाही करायचा जेवणाचा, घ्यायचा आणि असा फेकून द्यायचा. आपला ताट पूर्ण क्लीन, आणि आपल्याला जाण आहे, काय काय जाण नसते. प्रसादालयमधून आलोय आणि स्वरूप भावला आणि आम्हाला पेरू घ्यायचं चालू आहे. तर काका काय कमीच नाही करत आहेत, बोला. बघा साईराम, काहीतरी ना तुमच्या हिशोबाने करा. किती देत आहेत? हे तर छोट्याला टाका लागले, मग अजून 2 टाका वरती छोटे. हो टाका मग साईराम, बरोबर होणार. जाऊ जाऊ. बघा आता बरोबर आहे, आता टाकला एक बरोबर, येडत नाही काढू राहिले. बोल जरा संस्कार काहीतरी. दादा माझे ते रागवले आमच्यावर, हो रागवले हो. काय समजलं तुझे? 100 रुपये मी दिले. मग हे बघून मोठे मोठे द्या मस्त जरा. अरे लय छान आहे. बंद कर 2 मिनिटं बंद कर 2 मिनिटं बंद कर 2 आम्ही तुमची बोनी सुद्धा वाढवतोय. बोनी बोलतोय, काय बोलतोय, तुमचा गिराईक पण वाढवतोय. टाकू नका. हे बघा, हे सगळे आपल्या भावाचं. हे जे माईक आहे ना, आपल्या भावाचं आहे, जे तुम्हाला आता ऐकायला भेटेल. थांबा तुम्हाला दाखवतो. म्हणजेच की हा माईक आपल्या भावानी, म्हणजे त्याला बोलू जरा चेकिंगला दे रे भाऊ, बघू काय आवाज येत आहे. तर चांगलं वाटलं तर घेऊ आपण, का नाही घेऊ. घेऊ नक्की घेऊ. पैसे द्या. काकांनी मस्तपैकी पेरू दिलेले आहेत आपल्याला. आपल्या भावाची इच्छा पूर्ण झालेली आहे पेरूची. ही अशी व्हिडिओ काढायची अँगलनी, कारण मागून ऊन आहे भरपूर. उलट्या दिशेने काढले तर मी काहीच दिसणार नाही, म्हणून असं खालचा जरा भारी पण वाटतं आणि काहीतरी नवीन. चला, हे लोकांची धांदल चालली आहे पैशांची. देतो. आणि माईक कसं वाटलं जरा मी पण ऐकतो, त्याचा मगातपासून घालून ठेवलाय, बघतो आता. चला आता भेटू गाडीत. निघतोय आम्ही आता थेट मुंबईसाठी. आता जास्त काय बगबग नाही, पकपक नाही, डायरेक्ट थेट मुंबईला. मध्ये मध्ये छोट्या छोट्या काय जे घडेल ते तुम्हाला मी दाखवेल. चला भेटू. साठी आपल्यासाठी काकाने अजून एक पेरू कापला. वाह, धन्यवाद काका. द्या बघू एक. अजून एक करायचं. अरे एक आहे भाई, गेला नाही बघ. आय चला आम्ही ते मंडईनं. तर आपला आता बाबांचं दर्शन सुद्धा झालंय. प्रसादालयामध्ये प्रसाद सुद्धा खाऊन झालं.
आणि पेरू घ्यायचे होते. सगळं काम करून झाले. आता आपण थेट घाटकोपरला निघत आहोत, जे की आता मध्ये मध्ये घेऊ आम्ही. ते तर तुम्हाला दाखवूच, भजन वगैरे काय ट्रॅव्हलिंग. तर इथंच आता एंड करतोय. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम. चला मंडळी, चला मंडळी, काहीतरी जय साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ. जाणार आहे. कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 10:11 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जुनी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आई हुई लोकल 10:11 की मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली जुनी लोकल है. लोकल